वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आपल्याला दीपक भाऊ घ्यायला आलेले त्यांच्या डीजेवर आपल्याला ऑर्डर आहे आज. तर हे आपले दीपक शेठ बसलेले इथं. हे आमचे बंधू इथं अभ्यास करू राहिले एवढे. माहिती किती बॉम्ब पाडणार आहे. तर चला भेटूया आपण आमच्या पार्टीला. आम्ही आमची बोंबले जोरात पाडली. धन्यवाद. जिरली आमची. अशा पद्धतीने आपण आपल्या डीजे जवळ आलोय. तर दीपक भाऊ आहे ना हे डिझेलची कांडी चेक करत आहे. डिझेल बघताय गाडीमध्ये किती आहे. बघू आता डिझेल आहे का नाही गाडीमध्ये. तर नसेल तर आपण टाकायला जाऊ. आपला ईश्वरी साऊंड आहे हे बघू शकता आपण. ज्याला कोणाला लागेल त्यांनी आपल्या दीपक भाऊशी संपर्क करावा. कॉन्टॅक्ट नंबर कुठे रे? कॉन्टॅक्ट नंबर सांग. तू कॉन्टॅक्ट नंबर सांग पहिले. हे पा दीपक मोरे या बोला कॉन्टॅक्ट करा. ज्याला ईश्वरी साऊंडचा आवाज पाहायचा असेल आता आपण थोड्याच वेळा दाखवू त्याला. आमच्या दीपकवर खूप नाराजी म्हणजे खूप गरिबीची परिस्थिती आहे आमच्या दीपक भाऊची. आमचं तिकडचं दार उघडत नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सीटला बांधून ठेवलेलं आहे ते दार. जर उघडलं ना डायरेक्ट ते अंगावर जातं कोणाच्या बी. ते बघू शकता आमचे देशी जुगाड. ते आमचे दीपक भाऊ आहे डीजेचे मस्त मालक. आता बसले मालक गाडी चालू करायला. मालकांनी डीजे काढलेला आहे आपला मस्त पैकी फुल फॉर्म करत. मस्त पैकी दीपक भाऊ डीजे काढलाय त्यांचा. तर आपण भवानी चौकात लावला होता डीजे. तर आता चाललोय आपण आपल्या डिझेल वगैरे टाकू आपल्या गाडीत आणि जाऊ आपण पार्टीकडे. आता पेट्रोल पंपावर पोचलेलो आहे. आपण बघू शकता आपल्या डीजेमध्ये आपण मस्तपैकी डिझेल भरतोय. डिझेल वगैरे भरून घेऊ मग बघू आपण पुढे काय. तर मित्रांनो आता मी आणि पवन निघालोय आमची जर्नीवर डीजेच्या ऑर्डरला. आता आमचा हा पवन मालक पवन शेठ जोरात गाडी चालवताना तेव्हा आता आम्हाला पवन शेठ आले जोरात फुल धूम ठोकताना पवन शेठ. आता आम्ही थांबतोय इथं आमच्या अड्ड्यावर. ऑपरेटर येईल त्याच्यानंतर आम्ही ऑर्डरच्या ठिकाणी जाऊ. डिझेल होतो ऑर्डर चालू. धन्यवाद. पद्धतीने आपण दीपक भाऊची गाडी लावलेली आता तिकडे पार्टीकडे डीजे वाजवायसाठी. तर आपण आता चाललेलो आहे आपल्या मित्रांसोबत हळदीला. एक ठिकाणी हळदी आहे तिथे आपले सचिन भाऊ आहे. त्यानंतर हा एक शॉट आहे इथं पवन पाटील. हा एक भाऊ आहे आपले गणू भाऊ. हे आपले किरण भाऊ. भेटूया आपण हळदीच्या ठिकाणी. पप्पू भाऊ काटाळी शेव सगळ्यात कंजूस माणूस आहे मालेगावातले. क्रुझर लाईन मधले सगळ्यात कंजूस माणूस. पैसे माझे घेतले त्यांनी. माझे पैसे दाखवायला घेतले. ठेवा लागता माझ्याकडे बी मालेगावाला म्हणतात वाले. हे बा तरी आपली गोल्डन गाडी आहे. हिचा नंबर पाहून घ्या आपण 0326. हे त्याचे मालक आहे आपले किरण भाऊ. आम्ही आपण आता नांदगाव पाट्यावर थांबलोय आपल्या गाडीवर डिझेल टाकायसाठी. आपण नवऱ्याला जातोय. पूर्ण गँग आहे आपली जमली. आता इथं काउंट्री करावं राहिली आमची. बघू डिझेल टाकू. भेटूया आपण लोकेशन दर्शव राहिला. आपण पहिली तिकडे गाडी लावली. हो आता वापस आपल्या गाडी काढायला लावतोय. आपण आता वापस गाडी तिकडे लावतोय. आपण गाडी वापस तिकडेच साईडला लावू. बघू आपण आता थांबा. जाऊ द्या तिकडे बी परत गाडी उभी. तर मग गाईच अशा पद्धतीने आम्ही इथे मेवण्याला पोचलो आहे. आमची पूर्ण गँग मस्त एन्जॉय करते. आपण बघू शकता. सर्व टेन्शन फ्री करायचं असेल तर फक्त मित्राच्या इथे त्याच्या कोणाचं पण लग्न असो मनसोक्त मित्रमंडळी नाचते आपली. बघू शकता आपण.
तर काही दुसऱ्या दिवशी आपला डीजेला ऑर्डर होती ईश्वरी साऊंडला दीपक भाऊसोबत आपण आलेलो होतो. मांडव वगैरे घेऊन आलो होतो आपण. आता मांडव टाकायची वेळ झालेली होती, बघू शकता आपण. मग मंडळी अशा पद्धतीने मांडव पडत होता. आपण गाणे एकदम जोरात वाजवत होतो. ऐश्वरी साऊंड याचे ओनर आहे आपले दीपक भाऊ. ज्यांना कोणाला ऑर्डरसाठी पाहिजे असेल तर त्यांनी दीपक भाऊला संपर्क करू शकता. अशा पद्धतीने आपण बघू शकता. आता वरमाईचा टाइम झालेला होता. आपण वरमाईसाठी आलेलो होतो, हे बघू शकता आपण. मग गाईज अशा पद्धतीने आपल्या दीपक भाऊने आपल्या डीजेला लाईट मस्त लावले. ते चेकिंग वगैरे करत होते, पण काय चालू होतं त्यांचं त्यांनाच माहिती. आपल्याला काही समजत नव्हतं, त्याच्यामुळे आपण गुपचूप उभे होते ते बघू शकतो आपण. अशा पद्धतीने आता सर्व बाहेर आलेले होते आणि बघू शकता आपण मस्त एन्जॉय करत ते एकदम भारी नाचत होते. तर आपल्या ईश्वरी साऊंडचा आवाज खूप भारी आहे. प्लीज बिचारा भाऊला सपोर्ट करा, आपल्या दीपक भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता आपण ईश्वरी साऊंड. तर मग मंडळी अशा पद्धतीने आपण घरी गेलो होतो. थोडं हळद वगैरे लागली होती, त्याच्यानंतर आपण आता परत डीजेकडे आलो आहे. आपण बघू शकता डीजे वगैरे मस्त वाजत होता. आपण पोहोचलो आहे तिथे. मंडळी अशा पद्धतीने आपल्या लकी भाऊ पण आलेले होते डीजे जवळ. ते पण मस्त एन्जॉय करत होते आणि सर्व मंडळी मस्त नाचत होते, आपण बघू शकता. तर मग मंडळी अशा पद्धतीने आपले डीजेचे पण फुल अशा पद्धतीने आता 3 पावलीचं ताल रचायला सुरुवात झाली होती. मालेगावचा फेमस डान्स म्हणजे आपली 3 पावली. बघू शकता आपण सर्वजण एकदम मस्त एन्जॉय करताय. तर मग मंडळी अशा पद्धतीने डान्स वगैरे चालू होता. अचानक माझ्या बाबांकडे लक्ष गेलं, तर आपण बघू शकता बाबा किती भारी नाचत आहे ते आपण तरी इकडे तिकडे उड्या मारत असतो, पण बाबांचा ताल म्हणजे एकच नंबर होता डायरेक्ट. आणि 3 पावलीसाठी वयाची मर्यादा नसती, आपण बघू शकता. हे आपल्याला दिसलं आहे आज. तर बाबा एकदम भारी नाचत होते, त्यांना बघून एकदम भारी वाटलं मला. मंडळी अशा पद्धतीने ते पण एन्जॉय करत होते. मग आपल्या पण थोडं मनात विचार आला तर आपण थोडं नाचून घेऊ. मग आपण बघू शकता आपण ते नाचत होतो इथे, मस्त एन्जॉय करून घेऊ म्हटलं. परत ते दिवस येत नाही, त्याच्यामुळे आपण पण मस्त एन्जॉय करत होतो.
मंडळी अशा पद्धतीने आपण नाचत होतो. पण आता आपली वेळ झाली ती घरी जायची, कारण की 10:30 नंतर आपल्या मालेगावात डीजेला बंदी. त्याच्यामुळे आता आपण बंद करू आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.